हॅलो फ्रेंड्स, हिमॅच्युरिया ज्यामध्ये युरिनमध्ये ब्लड ॲपियर होते, म्हणजेच लघवीमध्ये रक्त येते. लघवीमध्ये रक्त येणे, लघवी जास्त लालसर होणे, लघवीचा कलर जास्त डार्क. तर ही जी कंडिशन आहे ज्यामध्ये लघवीमध्ये ब्लड ॲपियर होते, त्यामागे जे काही कॉमन रिझन्स असतात, जसे की किडनी स्टोन किंवा मूतखडा. किडनी स्टोन पास होताना झालेल्या जखमेमुळे त्यावेळेस युरिनमध्ये ब्लड ॲपियर होऊ शकते. त्यानंतर युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, वारंवार होणारे लघवीचा जंतू संसर्ग. यामध्येही काही वेळेस लघवीमध्ये रक्त येऊ शकते. तसेच महत्त्वाचे म्हणजे जर हे रक्त येण्याचे प्रमाण जास्त प्रमाणात असेल किंवा वारंवार ब्लड युरिनमध्ये प्रेझेंट असेल तर CA ब्लॅडर, युरिनरी ब्लॅडर आहे, लघवीची जी पिशवी आहे याचा जो कॅन्सर आहे, युरिनरी सिस्टीममध्ये कुठल्याही ऑर्गनचा, कुठल्याही भागाचा जो ट्यूमर, कॅन्सर आहे, हे यामागे एक महत्त्वाचे कारण असू शकते. किडनी रिलेटेड डिसीजेस आहेत, जसे की नेफ्रायटिक सिंड्रोम, किडनीला सूज येणे, त्यामुळे किडनी पाहिजे त्या प्रमाणात ब्लड फिल्टर करू शकत नाही. त्यातले जे लाल पेशी आहेत, RBC, हे युरिनमध्ये ॲपियर होतात. त्यास ग्लोमेरुलोनेफ्रायटिस असे कन्सिडर केल्या जाते. तसेच जर पेशंट बरेचसे काही जे ड्रग्ज आहेत, काही मेडिसिन्स आहेत, हे कंटिन्यूली घेत असेल तर तरीही काही वेळेस युरिन हे रेडिश किंवा डार्क युरिन होऊ शकते. यामध्ये प्रॉपर डायग्नोसिस, निदान करणे महत्त्वाचे असते. जसं की जे काही सिंपल टेस्ट आहे त्यामध्ये रुटीन जे युरिन मायक्रोस्कोपिक टेस्ट आहे, किडनी फंक्शन टेस्ट, क्रिएटिनिन लेव्हल, अल्ट्रासोनोग्राफी आहे, CT स्कॅन आहे. यासाठी काही जे महत्त्वाची होमिओपॅथिक मेडिसिन आहेत त्यामध्ये एपिस, लॅकेसिस, लाइकोपोडियम, सेपिया, फॉस्फरस, फेरेपिन, क्रोटॅलस, मर्कॉर, कॅन्थॅरिस, बर्बेरिस, सर्सापरेला यासारखी बरेचशी मेडिसिन्स जी पेशंटच्या लक्षणानुसार आपणास सिलेक्ट करावं लागते, ज्यातून निश्चितच चांगला फायदा होतो.